वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्याकडे येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन, त्या दिवशी मी शिवसेना ठेवणार नाही। पण सत्तेकरता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेजींनी काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची घरोबा केला। ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना फोडली, त्यांच्या सोबत घरोबा केला, ज्या काँग्रेसला हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला, त्यांच्याशी समझोता केला आणि त्याच वेळी जे खरे शिवसैनिक होते त्यांच्या मनामध्ये खतखत होती। अरे जय भवानी जय शिवाजी म्हणत आजपर्यंत ज्यांच्याशी संघर्ष केला आता त्यांचे तलवे चाटावे लागतील अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांना नेत्याच्या रूपाने वंदनीय आहेत अशा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्याकडे येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन, त्या दिवशी मी शिवसेना ठेवणार नाही। पण सत्तेकरता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेजींनी काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची घरोबा केला। ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना फोडली, त्यांच्या सोबत घरोबा केला, ज्या काँग्रेसला हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला, त्यांच्याशी समझोता केला आणि त्याच वेळी जे खरे शिवसैनिक होते त्यांच्या मनामध्ये खतखत होती। अरे जय भवानी जय शिवाजी म्हणत आजपर्यंत ज्यांच्याशी संघर्ष केला आता त्यांचे तलवे चाटावे लागतील अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांना नेत्याच्या रूपाने एक मर्द मराठा मिळाला, त्याचं नाव एकनाथ शिंदे। ज्या एकनाथ शिंदेंनी सांगितलं बाळासाहेब ठाकरेंचा विचार मी सोडणार नाही आणि खरी शिवसेना घेऊन ते आपल्याकडे आले आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आम्ही तयार केलं आणि त्यानंतर माननीय मोदी साहेबांचा विकास बघत अजितदादा पवारांनीही शरद पवारांना टाटा बाय बाय केला आणि सांगितलं आता तुमच्या सोबत पवार साहेब मी राहू शकत नाही, कारण महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी करू शकतात। आणि म्हणून बंधू भगिनींनो ही जी लढाई आहे ही लढाई एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे डुप्लिकेट आघाडी आहे, डुप्लिकेट आघाडी। बाबूरावजी कदम कोळीकर यांच्यासारख्या सामान्य तरुणाला या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं उमेदवारी दिलेली आहे। आमचे अनेक लोक रामदास पाटील असतील, महाराज असतील, अनेक लोक आमचे या ठिकाणी माने साहेब असतील हे रांगेमध्ये होते, या सगळ्यांची इच्छा होती, यांनी काम केलं होतं। पण आम्ही विनंती केली आपण सत्तेकरता निवडून आलो नाही, विचारांकरता निवडून आलो आहे आणि आपल्या महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आलाच पाहिजे, त्यामुळे तुम्ही बाबूरावांच्या पाठीशी उभे राहा आणि हे सगळे पूर्ण ताकदीने बाबूरावांच्या पाठीशी उभे आहेत। आता येत्या 26 तारखेला तुम्हाला संधी आहे, तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याची तुम्हाला संधी आहे। यावेळेचं मत हे उमेदवाराकरता हे पक्षाकरता नाही, यावेळेचं मत हे भारताकरता आहे, कारण भारताला एक चांगला देश बनवण्याकरता, दीन दलित गोरगरिबाचं उत्थान करण्याकरता देश गौरव नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर भारताला पुढे घेऊन जाणार आहेत आणि त्या भारताच्या वाटचालीमध्ये वाटेकरी होण्याकरता तुम्हाला संधी मिळालेली आहे। 26 तारखेला सकाळी उठा, मतदान केंद्रावर जा, धनुष्यबाणाची बटन दाबा, धनुष्यबाणाची बटन दाबल्याबरोबर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।